नमस्कार, एकाक्षी एमपीएससी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 2025 मध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण बघत आहोत आणि त्यामध्ये आज आपला हा 7वा भाग आहे। आपण त्यासाठी सोर्स म्हणून वापरत आहोत आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, ते आपण वापरत आहोत। ठीक आहे, बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे। आजचे खूप सारे प्रश्न हे G20 समिट जी आपल्या भारतात झालेली त्याच्यावर हे प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, बघूया आपण। पहिला प्रश्न आहे, नवी दिल्ली G20 शिखर संमेलनादरम्यान कोणत्या देशास G20 चे स्थायी सदस्याचे रूपात सामील केले आहे? पुन्हा वाचते। नवी दिल्ली G20 शिखर संमेलनादरम्यान कोणत्या देशास G20 चे स्थायी सदस्याच्या रूपात सामील केले गेले? तर कोणता आहे? तर आफ्रिकन युनियन। तर मग आफ्रिकन युनियन नेमकं काय आहे? तर बघा, जे आफ्रिका खंडातील जे देश आहेत ना त्यांचा हा गट आहे आफ्रिकन युनियन। त्याच्यात एकूण 55 देश आहेत। 2002 ला त्याची स्थापना झालेली आहे आणि ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी हे नाव होतं त्याचं आणि नंतर हे नाव बदलण्यात आलं। ठीक आहे, आफ्रिकन युनियन म्हणून। तर आफ्रिकन युनियनवर यूपीएससी ला पण एकदा आय थिंक मला साल नाही सांगता येणार, 2015 वगैरे असेल, पण प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आहे G20। बरं, हे लक्षात ठेवा, आफ्रिकन युनियन मध्ये सदस्य देश आहे 55, 2002 ला स्थापना झालेली आहे आणि ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी हे त्याचं पूर्वीचं नाव होतं आणि त्याच्यानंतर आफ्रिकन युनियन हे नाव झालं। आता बघा पुढचा प्रश्न, G20 शिखर संमेलनादरम्यान भारताने वर्ष 2024 मध्ये होणारी G20 ची अध्यक्षता कोणत्या देशाकडे सोपवली? ठीक आहे, म्हणजे 2023 मध्ये आपल्याकडे झालं आणि मग आपण त्या वर्षी ती कोणत्या देशाकडे सोपवली 2024 मध्ये जी होईल, तर मग तेच सोपवलं आहे आपण ब्राझीलकडे। म्हणजे आता ही गोष्ट लक्षात ठेवा, सिक्वेन्स लक्षात ठेवा। 2023 ची आपल्या देशात झाली, भारतात। नंतर 2022 ची लक्षात ठेवा, भारतात झाली। त्याच्या पूर्वी ती कुठे झाली? तर बाली, इंडोनेशियामध्ये। कसं लक्षात ठेवा, 2022 मध्ये बा येतो, 22 आणि मग बाली कुठे? इंडोनेशियामध्ये, असं लक्षात ठेवा। मग 2023 कुठे झाली? आपल्या भारतात झाली। 2024 कुठे होणार आहे किंवा झाली? ब्राझीलमध्ये। आणि 2025 कुठे होणार आहे? आपली आत्ता आगामी म्हणजे जी आत्ता होणार आहे नोव्हेंबरमध्ये, ती होणार आहे जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिकामध्ये। ठीक आहे, जोहान्सबर्ग येथे। ठीक आहे, राहील लक्षात। आता पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात मोबाईल ॲप सरपंच संवादचे अनावरण केले गेले? तर आसाम या राज्यात। ठीक आहे, आसाम, सरपंच संवाद मोबाईल ॲपचे अनावरण। नुकतेच कोणत्या भारतीय राज्याने सेवा क्षेत्रासाठी नव्या नीतीला मंजुरी दिली? तर उत्तराखंड राज्याने। आता कसं लक्षात ठेवा, उत्तरा नावाची मुलगी आहे आणि ती खूप सेवा करते जनतेची, असं लक्षात ठेवा। आता उत्तरा या नावावरून उत्तराखंडच लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश नका लक्षात ठेवू। उत्तराखंडमध्ये उत्तरा हे नाव येतं ना, मग असंच लक्षात ठेवा, उत्तरा ही मुलगी आहे जी खूप सेवा करते जनतेची। नुकतेच कोणत्या भारतीय राज्याने सेवा क्षेत्रासाठी नव्या नीतीला मंजुरी दिली? तर ते राज्य आहे उत्तराखंड। राहील लक्षात। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, कोणती विमान निर्माण कंपनी भारतीय वायुसेनेला C-295 परिवहन विमानांची सर्व्हिस सुरू केली आहे? तर ती कंपनी आहे एअरबस। ठीक आहे, पुढे बघा, G20 सस्टेनेबल फायनान्स वर्किंग ग्रुपची बैठक कोठे आयोजित केली गेली? तर वाराणसी येथे। आता मी कसं लक्षात ठेवलंय, वर्किंग मराठीतून लिहिलंय ना आपण, इंग्लिशमध्ये नाही लिहिलंय, म्हणून वर्किंगचा व लक्षात ठेवा आणि वाराणसीचा व लक्षात ठेवा, असं मी लक्षात ठेवलंय। पुढे बघा, वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वात जलद 13,000 रन पूर्ण केले आहेत? तर तो खेळाडू आहे विराट कोहली। वन डे इंटरनॅशनल मध्ये सर्वात जलद 13,000 रन पूर्ण केले। पुढे बघा, नवी दिल्लीमध्ये 1 वीक 1 लॅब कार्यक्रम कोणी लॉन्च केला आहे? नवी दिल्लीमध्ये 1 वीक 1 लॅब हा कार्यक्रम कोणी लॉन्च केला? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी। पुढे बघा, स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वकपचे आयोजन कोठे केले जाणार आहे? तर जयपूर। स्ट्रीट चाइल्ड
क्रिकेट विश्वकपचे आयोजन कुठे केले जाणार आहे? तर जयपूर. आपण असं लक्षात ठेवा की स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वकप तसा आयोजित केला आहे, पण आपण म्हणायचं तसं आता बघितलं तर सगळ्यांचाच विजय आहे, सगळ्यांचाच विजय आहे, सगळ्यांचा जय आहे, जय. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा जयपूर. स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वकप कुठे? तर जयपूर येथे आयोजित केलेला आहे. आणि आपण काय लक्षात ठेवायचं की तसं तर मग सगळ्यांचा जय आहे त्याच्यात, ठीक आहे, विजयवरून जय एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा 20वे आसियान भारत शिखर संमेलनाचे आयोजन कुठे केले गेले? 20वे म्हणतायत ते, 20वे आसियान भारत शिखर संमेलनाचे आयोजन तर जकार्ता, ठीक आहे. पुढे बघा G20 शिखर संमेलनाची संकल्पना काय आहे? वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, ठीक आहे, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. हे बघा इथे चित्र पण दाखवलेलं आहे. हे G20 भारत 2023 इंडिया वसुधैव कुटुंबकम आणि वन अर्थ वन फॅमिली आणि वन फ्युचर, ठीक आहे. आता पुढे बघा पुढचा प्रश्न, भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित G20 समिट मध्ये किती देशांना पाहुणे देशाचे रूपात आमंत्रित केले गेले आहे? तर किती देश होते ते? एकूण 9 देश होते, ठीक आहे. पुढे बघा भारतातील पहिले UPI ATM ला कोणाचे द्वारे लॉन्च केले गेले? तर हिताची पेमेंट सर्व्हिस द्वारे, ठीक आहे, हिताची पेमेंट सर्व्हिसेस द्वारे. पुढे बघा शिक्षक दिनाच्या अनुषंगाने किती शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले? तर ते टोटल आहे 75, ठीक आहे, 75. इथे तुम्हाला दिसत नसेल पण मला हे बघा दिसलं 75, ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आपला नॅशनल टीचर्स डे म्हटलं तर 5 सप्टेंबर आणि वर्ल्ड टीचर्स डे म्हटलं तर 5 ऑक्टोबर. खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. 5 ही तारीख लक्षात ठेवा टीचर्ससाठी, ते राहील लक्षात. आणि जो सप्टेंबर महिन्यातला 5 येतो तो आपला नॅशनल, आधी आपला नॅशनल युथ डे म्हणते, सॉरी टीचर्स डे असतो. आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात कोणता? तर वर्ल्ड टीचर्स डे, ठीक आहे, असं लक्षात ठेवा. म्हणून 5 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर असं दोन्ही लिहून दिलंय. बघा पुढे भारताच्या पहिले AI संचालित एंटी ड्रोन सिस्टीमचे नाव काय होते? तर इंद्रजाल. आता साधा प्रश्न विचारला, इंद्रजाल म्हणजे काय? तर माहिती पाहिजे काय? अँटी ड्रोन सिस्टीम येते, अँटी ड्रोन सिस्टीम. आणि काय आहे? भारताची पहिली AI संचालित अँटी ड्रोन सिस्टीम आहे, ठीक आहे. पुढे बघा चांद्रयान 3चे काउंटडाऊनला चालना देणारे शास्त्रज्ञ होते, यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचं नाव काय? तर एन वलारीमथी, एन वलारीमथी. लक्षात ठेवा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि 1958 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. पण हे पण लक्षात ठेवा की बरोबर त्यांचं 100वा जन्मवर्ष होतं तेव्हाच त्यांना मिळाला. म्हणजे 1858ला त्यांचा जन्म झाला आणि 1958ला त्यांना भारतरत्न मिळाला आहे. जेव्हा आपण धोंडो केशव कर्वे यांच्यावर जे काही PYQ आलेले आहेत हे आपण बघितलेले आहेत, बरोबर, त्याच्यात हे सगळं मी तुमचं इन डिटेल करून घेतलेलं आहे. पुढे बघा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर संगीत या क्षेत्राशी. कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले? तर चंदीगड. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते? तर मी वनवासी. आता 14 नोव्हेंबर 1948 वर्धा येथे त्यांचा जन्म झाला आणि 4 जानेवारी 2022 पुणे येथे त्यांचं निधन झालं. 14 मी का लिहिलंय हे? कारण 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचं पण हीच तारीख आहे. तारीख म्हणते मी बरं का, साल नाही, तारीख. 14 नोव्हेंबर. तसं बघायला गेलं जवाहरलाल नेहरूंची तारीख काय आहे? जन्म तारीख पूर्ण 14 नोव्हेंबर 1889. 1889. आता हे माझं कशा लक्षात राहिलं? माझं लक्षात राहत नव्हतं, पण जेव्हा मी तुम्हाला 4थं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन शिकवलं होतं आता, आणि मला हे पण आठवतं, आता बरोबर एका चूक आहे मला आठवत नाही, पण आय थिंक अलाहाबादला ते झालेलं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं विशेष घटना म्हणून की तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झालेला आहे, ठीक आहे. तर 4थ्या अधिवेशनात 1889. आता हे तर मी डायरेक्ट बोलतीये, होप सो बरोबर असेल.
तर बघा त्याच्या आता मी एवढं का सांगते की एकात एक गुंफन करून आहे ना बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवण्याची माझी पद्धत आहे आणि तीच मी तुम्हाला सांगते. आता मी इथे तुम्हाला 14 नोव्हेंबर का लिहून दिलं, कारण 14 नोव्हेंबरला त्यांचा पण जन्मदिवस आहे, सिंधुताई सपकाळ यांचा पण जन्मदिन आहे आणि पुन्हा वर्ल्ड डायबेटिक डे पण आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा, जवाहरलाल नेहरू होते, त्यांना लहान मुलं आवडायची आणि लहान मुलं कशी असतात, गोड असतात आणि गोड असणारं काही खाल्लं किंवा गोडमुळे काय होतं, गोड अतिप्रमाणात सेवन केलं तर डायबिटीज होतो ना, त्यावरून मी लक्षात ठेवलेलं आहे. 14ला जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे आणि वर्ल्ड डायबेटिक डे पण आहे आणि 14 नोव्हेंबरला सिंधुताई सपकाळ यांचा त्यांचा पण जन्मदिवस आहे. वर्धा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला. 4 जानेवारी 2022ला पुणे येथे त्यांचं निधन झालं. आता 4 जानेवारी हे पण मी तुम्हाला सांगते, 2 जानेवारी आणि 4 जानेवारी लक्षात का ठेवायचं, कारण एकदा केसरी आणि नंतर मराठा असे त्यांचे स्थापना वर्ष आहे आणि आय थिंक 1881 त्यांचं स्थापना वर्ष आहे. 1881. मग एका न्यूजपेपरचं स्थापना दिवस आहे 2 जानेवारी, एका न्यूजपेपरची स्थापना आहे 4 जानेवारी. ह्या गोष्टी आपल्याला कोरिलेट करता आल्या पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच आठवायला पाहिजे, म्हणून मग मी ह्या 2 तारखा इथे लिहिल्या. 4 जानेवारीला त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, कोणता देश नाटो या संघटनेचा 2023 मध्ये सदस्य बनला, तर फिनलँड. भारत यजमानपद भूषवित असलेल्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय आहे, वसुधैव कुटुंबकम. उत्कृष्ट गाण्याच्या गटात तेलुगू भाषेतील, नीट लक्षात ठेवा तेलुगू भाषेतील, कारण यापूर्वी एक प्रश्न येऊन गेला पोलीस भरतीलाच की RRR या चित्रपटातलं ते गाणं जे आहे ते कोणत्या भाषेतलं आहे, तर तेलुगू भाषेतलं आहे. हे पण म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते, प्रश्नातच बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उत्तर किंवा फॅक्ट्स कळत असतात, त्यामुळे मग मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवा. जो प्रश्न विचारण्यात आला होता पूर्वी तोच इथे प्रश्नात आलेला आहे. म्हणजे आधीचा प्रश्न काय होता की RRR या चित्रपटातील जे नाटू नाटू गाणं होतं ते कोणत्या भाषेत आहे, तर तेलुगू. आणि आता काय विचारलं आहे, उत्कृष्ट गाण्याच्या गटात तेलुगू भाषेतील RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर SS राजमौली. ठीक आहे. पुढे बघा, भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय समूहाचे वर्ष 2023 करता अध्यक्षपद मिळाले आहे, G20. बघा 5-6 प्रश्न आपले G20 वर इथेच होत आहे. कोणत्या राज्यात विधान परिषद नाही, राजस्थान. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर कपिल देव यांचे आहे. कसं लक्षात ठेवा, देव आपल्या हृदयात असतो ना, त्यावरून हार्ट लक्षात ठेवा, देव आपल्या हृदयात असतो. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला, तर सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. ठीक आहे. बॅडमिंटनपटू आहे हे. ही न्यूज आत्ता रिसेंटमध्ये पण का महत्त्वाची आहे, कारण 2023ला त्यांना तो पुरस्कार जाहीर झाला, पण त्यांना 2025 मध्ये आत्ता मे मध्ये तो देण्यात आलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, म्हणून ही घटना आत्तासाठी पण महत्त्वाची आहे. मग हे पण माहिती पाहिजे की मग त्यांना मिळाला तेव्हा का नाही घेतला त्यांनी, तर त्यांचे ना टुर्नामेंट चालू होते. जेव्हा हे वाटप केले ना तेव्हा त्यांचे दुसरीकडे टुर्नामेंट चालू होते. मग तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी कुठे कुठे त्यांचा ध्वजपताका रोवला, कोणत्या कोणत्या खेळांमध्ये, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहे. कधी इन डिटेल आपलं ॲनालिसिस होईल तेव्हा मी तुमचं घेईल की त्यांनी मग ह्या 2-3 वर्षात कोणते टुर्नामेंट जिंकले आहेत. ठीक आहे. पुढे बघा, कोण पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली, तर प्रतीक्षा बागडे. कसं लक्षात ठेवा, आपल्याला प्रतीक्षाच होती, महाराष्ट्राला प्रतीक्षाच होती की पहिल्या महाराष्ट्र केसरीची की कोण जिंकेल महिला किताब, महिलांनी पण त्याच्यात उतरायला पाहिजे, म्हणून आपल्याला ती प्रतीक्षाच होती. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे. आणि मग उपविजेती कोणासोबत तिची फाईट झाली, तर वैष्णवी पाटील
हिच्यासोबत। ठीक आहे, पुढे बघा, केंद्र शासनाची आयुष्मान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आरोग्य। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलुरू। महाराष्ट्र दिन हा डॅश डॅश या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 1 मे। बघा 1 मे सोबत गुजरात डे पण असतो आणि सोबत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या निमित्ताने कामगार दिन पण त्या दिवशी साजरा केला जातो। मग 1 मेचे किती डेज बघितले आपण? 3 डेज बघितले, महाराष्ट्र दिन, गुजरात डे आणि कोणता? लेबर डे। ठीक आहे, पुढे बघा, वसुधैव कुटुंबकम संकल्पना कोणाशी निगडित आहे? तर G20। महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर तेव्हाचे CP राधाकृष्णन। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आज 7वा भाग इथेच समाप्त होतो। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।